Welcome back once again into the SD tutorial. Today we will be going to discuss the some important point regarding to the paper 1 embedded system, that is a paper 1. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला. यामध्ये एकूण आपल्याला 4 युनिट बघायला मिळतात. पहिलं म्हणजे इंट्रोडक्शन टू द एम्बेडेड सिस्टीम युजिंग द एसबीसी हे तुम्हाला दिलंय. यामध्ये बघा सिंगल बोर्ड कॉम्प्युटरचे ब्लॉक डायग्राम, नंतर एसबीसीचं कंपॅरिझन मॉडेल, स्पेसिफिकेशन, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, स्टोरेज, डिस्प्ले, कीबोर्ड, माऊस अँड नेटवर्क असेस डिव्हाइसेस हे तुम्हाला आपल्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे. सगळ्यात पहिले यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करायचं झालं तर तुम्ही लिहून घेऊ शकताय मी बोलताना. यामध्ये आहे ब्लॉक डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टम, म्हणजे इनपुट डिव्हाइस काय, आउटपुट डिव्हाइस काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय, कम्युनिकेशन इंटरफेस काय, त्यानंतर मेमरी युनिट, रॅम रॉम याबद्दल विचारलं गेलेलं आहे. नंतर कंपॅरिझन बिटवीन द मायक्रो कंट्रोलर अँड एसबीसी सिस्टीम आणि मायक्रो प्रोसेसर यांच्या डिफरन्स वरती तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. मायक्रो प्रोसेसर व कंट्रोलरवरती नेहमी प्रश्न येतो, तुम्हाला असं विचारलं जाईल प्रोसेसर आणि एसबीसी काय, कंट्रोलर आणि एसबीसी काय, हे तुम्हाला आलटून पालटून विचारलं जाऊ शकतंय. त्याच्यानंतर ब्लॉक डायग्राम ऑफ एसबीसी अँड डिफरंट ब्लॉक अँड देअर फंक्शन्स यावरती तुम्हाला प्रश्न बघायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ड्रॅगन बोर्ड 410C याच्याबद्दल तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट बघायला मिळेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बँगल बोन ब्लॅक हे काय आहे, आणि बँगल बोन ब्लॅक आणि आता जो मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये ड्रॅगन बोर्ड 410C या दोघांच्या डिफरन्स वरती तुम्हाला प्रश्न बघायला मिळेल. नंतर कंपॅरिझन बिटवीन द बँगल बोन बॅक आणि रास्पबेरी पाय याचं तुम्हाला डिफरन्स करून जायचं आहे. ठीक आहे. हे हे काही निवडक काही प्रश्न मी तुम्हाला सांगितले. आता बघा या आपल्याकडे जे क्वेश्चन दिलेले आहे त्याच्यामध्ये या चॅप्टर वरती तुम्हाला 1 मार्कासाठी 1 किंवा 2 प्रश्न असेल, 5 मार्कासाठी 3 प्रश्न बघायला मिळतील. डिफाइन द एम्बेडेड सिस्टम, लिस्ट द ब्लॉक different block of embedded system, explain the two application of embedded system, what are the SBC, SBC म्हणजे लॉंग फॉर्म विचारला तर सिंगल बोर्ड कॉम्प्युटर सिस्टीम काय आणि त्याचं डेफिनेशन अपेक्षित आहे. या ठिकाणी लिस्ट द व्हेरियस ब्लॉक ऑफ एसबीसी विचारलं जाईल. गिव्ह द टू इम्पॉर्टंट पॉप्युलर एक्झाम्पल ऑफ एसबीसी तुम्हाला आता मी तुम्हाला सांगितलं बँगल बोन बॅक आणि ते हे दोन एक्झाम्पल तर आहेत. रास्पबेरी पाय पण एक सॉरी यामध्ये मी तुम्हाला एसबीसीच्या सिस्टीमचं तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही ते सांगू शकता त्या ठिकाणी. स्टेट एनी टू फीचर्स ऑफ रास्पबेरी पाय, बँगल बोन वरती 2 फीचर्स विचारले. डिफरन्स बिटवीन द मायक्रो प्रोसेसर आणि एसबीसी याच्यावरती प्रश्न विचारलाय. हे झाले 1 मार्काला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 5 मार्काला प्रश्न विचारला गेला आहे. तर एक्सप्लेन द एम्बेडेड सिस्टम अँड जनरल लेआउट डायग्राम, लिस्ट द डिफरंट ब्लॉक ऑफ एम्बेडेड सिस्टीम 5 मार्काच्या हिशोबाने हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर व्हॉट डू यू मीन बाय द सिंगल बोर्ड कॉम्प्युटर सिस्टीम, डिफरन्स ऑफ मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर आणि एसबीसी वरती विचारलंय. स्टेट द फीचर्स ऑफ एसबीसी, कंपॅरिझन ऑफ रास्पबेरी पाय अँड बँगल बोन अँड एसबीसी, बँगल बोन बॅक आणि एसबीसी वरती प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे काही निवडक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आपण डिस्कस केले. त्यामध्ये बरेचसे काही प्रश्न आहे, पण हे निवडक काही प्रश्न तुम्ही करूनच जावा असं मला असं वाटतं. त्यानंतर युनिट नंबर 2 मध्ये आर्किटेक्चर ऑफ एसओसी सिस्टीम ऑन चिप यामध्ये बघा सिलेबस मध्ये आपल्याला दिलं आर्किटेक्चर ऑफ एसओसी, बेसिक व्हर्जन ऑफ बोर्ड co-processor, pin description of Raspberry Pi, architecture, CPU overview, CPU pipeline stages, CPU architecture organizes, नंतर ब्रांच प्रेडिक्शन आणि फोल्डिंग ह्या दोवरती कन्सेप्ट वरती नेहमी प्रश्न विचारतो. आणि जीपीआय ओव्हरव्ह्यू जर या चॅप्टर बद्दल आपण बोलायचं जर झालं तर तुम्हाला सिस्टीम ऑन चिप अँड प्रोसेसर ऑन चिप या दोघांचा डिफरन्स तुम्हाला करून जायचा आहे. नंतर टाइप ऑफ एसओसी कुठले कुठले एसओसी असतात ते बघायचं आहे. नंतर आर्किटेक्चर ऑफ एसओसी, सीपीयू, डीएसपी युनिट, डीएसपी वरती शॉर्ट नोट विचारले जाते. एनआयसी, ऑडिओ, यूएसबी, व्हिडिओ, मेमरी हे तुम्हाला बघून जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जे रास्पबेरी पाय आहे त्याच्यामध्ये जीपीआयओ पिन आपण हे बघितले. तर रास्पबेरी पाय काय आणि रास्पबेरी पायचं फीचर्स कुठले आहे, त्याच्यामध्ये यूएसबी, एचडीएमआय, मायक्रो यूएसबी काय, जीपीआयओ किती असतं, एसडी कार्ड स्लॉट किती आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन वरती रास्पबेरी पाय 3B प्लस याच्यावरती कुठले 5 स्पेसिफिकेशन तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्म 1176 प्रोसेसर यावरती तुम्हाला आर्किटेक्चर बघायला मिळेल. त्यानंतर सीपीयू पाइपलाइन स्टेजेस काय आहे आणि फोल्डिंग, त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं ब्रांच प्रेडिक्शन आणि फोल्डिंग कन्सेप्ट हे दोघं बघून जायचे आहे. याच्यावरती राईट अ शॉर्ट नोट येणार. नंतर ब्लॉक डायग्राम ऑफ जीपीआय ओव्हरव्ह्यू यावरती तुम्हाला प्रश्न बघायला मिळेल. तर आता मी इथे क्वेश्चन मध्ये जाऊया बघूया. या ठिकाणी बघा तुम्हाला
चॅप्टर नंबर 2 मध्ये यामध्ये सुद्धा 17 मार्कापर्यंत पेपरमध्ये आलेलं आपण बघितलेलं आहे. यामध्ये 2 मार्कासाठी 1 मार्कासाठी तुम्हाला 2 प्रश्न आणि 5 मार्कासाठी तुम्हाला एकूण 5 प्रश्न 3 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा इथे बघा व्हॉट इज द एसओसी हा तर खूप वेळेस विचारलाय. स्टेट द डिफरंट कंपोनंट ऑफ अ एसओसी विचारलंय. लिस्ट द डिफरंट टाइप्स ऑफ एसओपी एसओसी ॲडव्हांटेज ऑफ दिस. नंतर व्हॉट इज द डीएमए. नंतर व्हॉट इज द रोल ऑफ अ डीएसपी और व्हॉट इज द डीएसपी. व्हॉट इज द रोल ऑफ जीपीयू. नंतर स्टेट द टू फीचर्स ऑफ रास्पबेरी पाय प्रोसेसर. स्टेट द टू टाइप्स ऑफ अ पाइपलाइन स्टेज ऑफ अ सीपीयू. नंतर बघा 5 मार्कामध्ये लिस्ट द डिफरंट टाइप्स ऑफ एसओसी. कंपॅरिझन ऑन चिप अँड प्रोसेसर ऑन चिप. सिस्टीम ऑन चिप अँड प्रोसेसर ऑन चिप विचारलंय. ब्रांच प्रेडिक्शन अँड फोल्डिंग कन्सेप्ट विचारलंय. डिफरन्स फीचर ऑफ अ जीपीआय विचारलंय. नेट डायग्राम अँड एक्सप्लेन द जीपीयू विचारलंय. नंतर नेट डायग्राम पुन्हा बघा एसओसी विचार यावरती प्रश्न आपण बघितला आहे. नंतर एक्सप्लेन द बँच प्रेडिक्शन अँड फोल्डिंग कन्सेप्ट. हे जे निवडक काही प्रश्न आपण बघितले आहे हे तुम्हाला पेपरमध्ये करून जायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण युनिट नंबर 2 सुद्धा बघितलं. आता युनिट नंबर 3 हे खूप साऱ्या बीसीएसच्या स्टुडंटला खूप इझी जात असेल. तर यामध्ये बघा सगळ्यात पहिले आपल्याला बघायला मिळतंय ओव्हरव्ह्यू ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम यावरती सिलेबसमध्ये इन्स्टॉलेशन कसं होतं. नंतरून कोणाचं रास्पबेरी पायचं. डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम कुठला आहे. नंतर बेसिक पायथॉन प्रोग्रामिंग, द स्क्रिप्ट प्रोग्रामिंग, व्हेरिएबल डेटा टाइप्स, फ्लो कंट्रोल. या ठिकाणी कंडिशनल इफ अँड एल्स स्टेटमेंट आहे. नंतर इनपुट आउटपुट जीपीआयओ, टाइम फंक्शन, लायब्ररी फंक्शन, बेसिक अर्थमॅटिक प्रोग्राम, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. विद्यार्थी मित्रांनो हे 4 तर प्रोग्राम तुम्हाला करूनच जायचे आहे. हा पेपरला नेहमी येणारा प्रश्न आहे. चला तर मी यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट मला सांगतो. सगळ्यात पहिले चॅप्टर 3 मध्ये जर आपण गेलं तर नूप्स काय आहे. न्यू आउटपुट ऑफ द बॉक्स सॉफ्टवेअर हे तुम्हाला बघून जायचं आहे. नंतर जर तुम्हाला इन्स्टॉलेशन ऑफ रास्पबेरी पाय पीसी वरती जमत असेल तर ठीक आहे, नाही तर हा ऑप्शनला टाकला तरी चालेल. नंतर यामध्ये बेसिक पायथॉन प्रोग्रामिंग यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. स्टँडर्ड डेटा टाइप नंबर, स्ट्रिंग, लिस्ट, टपल अँड डिक्शनरी. लिस्ट, टपल अँड डिक्शनरी अँड स्ट्रिंग यावरती तुम्हाला याचे सिंटेक्स आणि तुम्हाला जर नोट्स दिल्या नोट लिहायला लावल्या तर ते तुम्हाला त्या ठिकाणी विथ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतरून इफ स्टेटमेंट काय, इफ एल्स काय, नेस्टेड इफ काय आहे, व्हाईल लूप काय, फॉर लूप काय आहे हे तुम्हाला तिथे व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं होतं जीपीआयओ क्लीनअप यावरती तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये तुम्ही बघितला. तर त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं माहिती का. जीपीआयओ सेट मोड जीपीआयओ डॉट बीसीएम टू सेट अप द चॅनल ॲज इनपुट अँड आउटपुट कॉल आयदर. नंतर जीपीआयओ इनपुट काय आहे ते बघायचं आहे. जीपीआयओ सेटअप चॅनल आउटपुट नंतरून हे बघा हे काय जे आहे तुमचे 3-4 जीपीआयओचे जीपीआयओचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहे किंवा तुम्ही चॅनल कसं यूज करू शकता आहे बीसीएम मोडमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पेपरमध्ये प्रश्न विचारलेले बघायला मिळतील. ठीक आहे. हे केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती का डायरेक्ट स्विच करून तुम्हाला या ठिकाणी अर्थमॅटिक प्रोग्राम, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे तुम्हाला बघून जायचं आहे. नंतर अर्थमॅटिक ऑपरेटर्स, नंतर कंपॅरिझन ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स, ओके, बिटवाईज ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर हे काही ऑपरेटर्स आहे जे की इझी आहे. हे तुम्हाला याचे एक्झाम्पल विथ लक्षात ठेवायचे आहे. हे तुम्हाला पेपरला विचारलेले बघायला मिळतील. ठीक आहे. आता मी ह्या ठिकाणी बघा क्वेश्चन आयर मध्ये जर आपण इथे गेलं तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्कांसाठी तुम्हाला 3 प्रश्न बघायला मिळतील आणि 2 मार्कासाठी 2 प्रश्न बघायला मिळणार. तर या ठिकाणी बघा बरेचसे प्रश्न आहे. व्हॉट इज द नूब्स हे तुम्हाला लॉंग फॉर्म विचारलाय. डिफाइन द ऑपरेटिंग सिस्टीम, डिफाइन द गोल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, 2 फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. नंतर स्टेट द 2 फीचर्स ऑफ रास्पियन ओएस नूब्स. नंतर बघा हाऊ टू यूज द इनपुट ऑफ पायथॉन. व्हॉट इज द टपल इन पायथॉन, डिक्शनरी इन द पायथॉन. हे बघा हा प्रश्न एक्झामला आलेला होता. ईव्ही स्टार युनी कॅरेक्टर एक्स रिपीट प्री एक्स हा प्रश्न विचारला. नंतर हा सुद्धा विचारला. एल्स इफ पायथॉन वरती विचारला. व्हॉट इज द मॉड्यूल, व्हॉट इज द टाइम फंक्शन, ओके, लॉजिकल ऑपरेशन इन द पायथॉन कोड, ऍड द 2 नंबर्स हे तुम्हाला बघायला मिळाले. आपण आता मागच्या पेपरमध्ये बघितले आहे. मी तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवणारच आहे. डिफाइन द ऑपरेटिंग सिस्टीम
एक्सप्लेन द गोल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. नंतर बघा एक्सप्लेन द नूब्स इन द डिटेल. ठीक आहे. स्टेट द बेसिक फीचर ऑफ अ रास्बियन पाय. नंतर एक्सप्लेन द फ्लो कंट्रोल इन्स्ट्रक्शन, लूप कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स. नंतर बिटवाईज इन्स्ट्रक्शन. ओके. नंतरून एक्सप्लेन द 4 टाइप ऑफ ऑपरेटर इन द पायथॉन विथ द सुटेबल एक्झाम्पल. ॲट लीस्ट व्हॉट इज द फंक्शन अँड स्टेट द सिंपल रूल ऑफ डिफाइनिंग द फंक्शन इन द पायथॉन. हे जे काही आहेत मार्क केलेले, ॲट लीस्ट एवढे प्रश्न तुम्ही करून जावं असं आपल्याला अपेक्षित आहे. चला तर चॅप्टर नंबर 4 कडे जाऊया. वेळेच्या अभावी मी जरा फटाफट घेतो आहे. तुम्हाला पेपरचा स्टडी पण करायचा आहे. तर आता बघा 4 नंबरच्या युनिटमध्ये इंटरफेसिंग डिव्हाइसेस युजिंग द पायथॉन प्रोग्रामिंग हे दिलंय. मग यामध्ये इंटरफेसिंग काय-काय करायचं आहे तुम्हाला? सगळ्यात पहिले बेसिक इंटरफेसिंग ऑफ एल-ई-डी, स्विच आणि एल-सी-डी हे तिघं सुद्धा करून जायचे आहे. नंतर इंटरफेसिंग टू द ब्लूटूथ डिव्हाइस. नंतरून हे बघा इंटरफेसिंग विथ द पी-आय-आर सेन्सर, अल्ट्रासोनिक सेन्सर. बस. बाकीचं तुम्ही ऑप्शनला टाकलं तरी चालेल. सगळंच पेपरला करून जायला अपेक्षित नाहीये. ठीक आहे. त्यामध्ये बघा आता यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्कासाठी 3 प्रश्न बघायला मिळतील आणि 1 मार्कासाठी 1 प्रश्न असेल. तर या बघा इंटरफेसिंगमध्ये आपण जर आता इथे गेलो तर व्हॉट इस द सिग्निफिकन्स ऑफ अ जी-पी-आय पिन इन द रास्पबेरी पाय? एक्सप्लेन द फंक्शन ऑफ RX-TX पिन. ओके. हे बघा हे क्लीनअप इन्स्ट्रक्शन आहे तर त्या चॅप्टरचं आहे. पण इथे सुद्धा भाऊनी विचारलेलं आहे. पण ठीक आहे असू द्या. ते मे बी चुकून इकडे आलं आहे. नंतर हे बघा हे अल्ट्रासोनिक स्टेट द वर्किंग प्रिन्सिपल HC SR0 अल्ट्रासोनिक सेन्सर. स्टेट द ॲप्लिकेशन ऑफ पी-आय-आर सेन्सर. ओके. हे मॉड्यूल व्हॉट इस द 2 फीचर्स ऑफ द ESP8266 मॉड्यूल. लाँग आन्सर्समध्ये बघा आता लाँग आन्सरमध्ये हे बघा ब्लूटूथ मॉड्यूलवरती प्रश्न बघायला मिळेल आपल्याला. त्याच्यानंतरून वरती बघूया. हे बघा एक्सप्लेन द रास्पबेरी पाय विथ द इंटरफेसिंग विथ द व्हेरियस पेरिफेरल. हे नको. एक्सप्लेन द नेट डायग्राम ऑफ व्हेरियस जी-पी-आय-ओ पोर्ट. हा ठीक आहे. हा एक आहे. एल-ई-डी ब्लिंकिंगचा एक करून जायचा आपल्याला. एल-सी-डीचा करून जायचा. पुश बटनचा एक करून जायचा आहे. डायग्राम आणि प्रोग्राम जे तुमच्या प्रॅक्टिकलला दिले आहेत ते सुद्धा लिहिले तरी चालतील. पण डू नॉट मिस द एनीवन इन्स्ट्रक्शन्स. आता आय थिंक मला असं वाटतं तुम्हाला मी सगळे क्वेश्चन्स सिलेबस आणि महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी दाखवले. आता मी क्वेश्चन पेपर तुम्हाला दाखवतो. हे बघा. हा एक क्वेश्चन पेपर आहे. हे सगळं मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणारच आहे. स्टेट द यूआर्ट इन द कम्युनिकेशन. व्हॉट डज द टर्म फ्लेक्सिबल रिलेटेड टू द एसओसी? स्टेट द रोल ऑफ वॉचडॉग मॉड्यूल इन द एसओसी. आता बघा प्रिंट स्ट्रिंग हे पायथॉनचं इन्स्ट्रक्शन विचारलंय. नंतर स्टेट द स्टँडर्ड डेटा टाइप्स इन द पायथॉन. क्लीनअप इन्स्ट्रक्शन विचारलंय. व्हॉट इज द लेआउट डायग्राम ऑफ एम्बेडेड सिस्टीम? पी-आय-आर सेन्सर बघा इथे इंटरफेसिंग विचारलंय. ड्रॉ द प्रॉपर इंटरफेसिंग डायग्राम ऑफ पी-आय-आर. राईट डाउन द पायथॉन प्रोग्राम टू डिटेक्टिंग द मोशन. बघा हे प्रश्न तुम्हाला इथे बघितलाय. एक्सप्लेन द ब्रांच प्रेडिक्शन अँड फोल्ड प्रेडिक्शन. हे बघा युनिट नंबर 3 चा प्रश्न आहे हा. ठीक आहे. 3 नाही सॉरी 2 नंबरचा आहे. 2 नंबरचा प्रश्न आहे. नंतर लायब्ररी फंक्शन्स वरती विचारलंय बघा. हे बघा हे लायब्ररी फंक्शन आपलं पायथॉन प्रोग्रामिंग आहे. चॅप्टर नंबर 3 चा आहे. नंतर एसओसी चॅप्टर नंबर 2 आहे. मायक्रो कंट्रोलर हे पण चॅप्टर नंबर 2 चं आहे. डीएसपी प्रोसेसर, नेटवर्क चिप, नूब्स, ब्लूटूथ मॉड्यूल हे 4 नंबरच्या चॅप्टरचं आहे. हे 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 किती आहे तुमचं नूब्स हे तुमचं चॅप्टर नंबर 2 चं आहे. हे पण 1 चं आहे. हे पण 1 चं आहे. ठीक आहे. असे तुम्हाला 3 हे तुम्ही बघून घ्या. हे प्रश्न बघा कसे विचारले. हे तुम्हाला राइट अ शॉर्ट नोट विचारतात. हे बघा अजून एक क्वेश्चन पेपर एम्बेडेडचा आहे. यामध्ये बघा ईव्ही स्ट्रिंग, जीपीआयओ इनपुट चॅनल, आउटपुट चॅनल बघा हे मी तुम्हाला आता सांगत होते विचारलंय. राइट डाउन द प्रोग्राम टू द एलईडी इंटरफेसिंग हे बघा 2 मार्काला विचारलंय. डायग्राम नाही विचारले, प्रोग्राम विचारलाय फक्त या ठिकाणी 5 मार्काचं झालंय. नंतर एक्सप्लेन द 2 टाइप्स ऑफ एसबीसी. लिस्ट द ॲडव्हांटेज अँड डिसएडव्हांटेज ऑफ एसबीसी. बघा विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघा राईट डाउन द फंक्शन ऑफ द फॉलोइंग ब्लॉक डायग्राम ऑफ रास्पबेरी पाय. हे बघा हे बघा इथे विचारलं 5 मार्काला. एचडीएमआयचं काय, एसडी कार्डचं काय, यूएसबी काय, अथरनेट काय, प्रोसेसर काय. मग हे तुम्हाला असं विचारलं तुम्हाला त्याचे साईज सुद्धा विचारू शकतं. किती एचडीएमआय पोर्ट आहे, किती एसडी कार्ड असतं, यूएसबी किती पोर्ट्स असतात, इथरनेट किती ऍक्सेस करू शकतो, कुठला प्रोसेसर आहे. बरोबर. लिस्ट द डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम इन द रास्पबेरी पाय अँड देअर 3 ऑपरेटिंग operation in details. Draw the neck diagram of architecture of SOC and block diagram of it. Then network access devices in the SBC along their features. नंतर रास्पबेरी पाय अँड बँगल बोन यामध्ये तुम्हाला बघा डिफरन्स विचारलेलं मी आता बोलत होतो तेव्हा सांगितलं होतं जीपीआयचं फंक्शन काय,
एल्स इफ स्टेटमेंट बद्दल विचारलंय, पायथॉनच्या डिक्शनरी बद्दल नोट लिहायला लावलंय, स्टँडर्ड डेटा टाइप्स ऑफ पायथॉन विचारलंय. बघा पायथॉन हे चॅप्टर नंबर 3 हे खूप इझी जाऊ शकते. तुम्ही ते सगळ्यात पहिले केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, स्टेट द टू कॅरेक्टरिस्टिक ऑफ एम्बेडेड सिस्टम. व्हॉट इज द एसओसी? बघा एसओसी वरती विचारलंय. स्टेट द टू फीचर्स ऑफ रास्पबियन ओएस. लिस्ट द टू लॉजिकल ऑपरेशन इन द पायथॉन. क्लीन अप इन्स्ट्रक्शन पुन्हा आलंय. स्टेट द ऍप्लिकेशन ऑफ पीआयआर विचारलंय. नंतर बघा टाइम ऑफ एक्सप्लेन द टाइम डॉट सी टाइम. नंतर क्लॉक स्ट्रिंग यावरती प्रश्न विचारलाय. राईट अ पायथॉन प्रोग्राम फॉर द टू नंबर डिव्हिजन वरती प्रश्न विचारला गेला आहे. नेट डायग्राम विचारली आहे एसबीसी सिस्टीम वरती. राईट अ शॉर्ट नोट ऑन द बीसीएम 2855 विचारलाय. एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट ब्रेक कंटिन्यू रेंज पास ट्राय यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला बघायला मिळतोय. एक्सप्लेन द इंटरफेसिंग विथ द स्विच. हे बघा स्विच एलईडी नंतरून आता आपण इथे बघतो काय काय आहे. हा स्विच एलईडी एलसीडी ब्लूटूथ मॉड्यूल पीआय अल्ट्रासोनिक सेन्सर पीआयआर सेन्सर यावरती हे तुम्हाला करूनच जायचे आहे. ओके. लिस्ट द डिफरंट 4 टाइप्स ऑफ अ कीबोर्ड and explain the membranes and mechanical keyboard in detail. टाइप ऑफ द मेमरीज. अरे किती इझी आहे. पुन्हा बघा ब्रांच प्रेडिक्शन अँड फोल्डेड वरती राईट टू शॉर्ट नोट आणलाय. बिट वाईज ऑपरेशन इन द पायथॉन. ओके, मी तुम्हाला जे सांगितलं बिट वाईज लॉजिकल वगैरे सगळं हे तुम्हाला करून जायचं. रिलेशन ऑपरेशन. ओके. ऑपरेटिंग आता हा विचारलाय, हा येऊ शकतो किंवा मागे पुढे प्रश्न येऊ शकतोय. नंतर ऑपरेटिंग सिस्टीम इन द रास्पबेरी पाय. नंतर सीपीयू पाइपलाइन स्टेजेस. नंतर ब्लूटूथ मॉड्यूल. तर विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल बघायला गेलं तर आपल्याला हे 4 युनिट आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचे आहे. पेपर पास व्हायचा असेल तर तुम्हाला हे बघूनच जायला लागेल, लर्न करूनच जायला लागेल. होप सो. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक यू सो मच.